नमस्कार म्हणजे शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो. बघा आता मान्सूनची ट्रफरेषा राजस्थान राज्याहून अशी आली आहे. मंगळसागरा बनतं आणि 4 जुलैला या भागामध्ये एक लो प्रेशर बनलं होतं. आता लो प्रेशर थोडं समोर सरकलं गेलं आहे, मध्य प्रेशर आला आहे. त्याच्यामुळं आणि अरबी समुद्रातून खूप बाष्पाचा पुरवठा होत आहे आणि ही मान्सूनची अक्षय रेषा जी ट्रफरेषा म्हटली या भागामध्ये अशी बाष्पयुक्त अशी टर्न मारत आहे. टर्न मारत असल्यामुळं ह्या जो भारताचा उत्तरेचा भाग आहे, म्हणजेच भारताचे पूर्वेकडे 7 राज्य आणि भारताचा उत्तरेचा भाग म्हणजेच ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड या या भागात जे उत्तराखंड, उत्तर प्रदेश या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बऱ्याच भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या भागामध्ये. आणि बाष्पयुक्त वारे जरी या भागात जात असेल तरी पण विदर्भातल्या पश्चिम भागामध्ये पावसाचं वितरण थोडं कमी आहे. म्हणजे पाऊस रिमझिमचा पाऊस पडत आहे, हलकासा रिमझिम पाऊस, याचा जोरदार पाऊस नाही. ढगांचा गडगड जर ऐकू आला तरच पाऊस शक्यता बनणार या भागामध्ये. तशी विदर्भातल्या पुरकी जिल्ह्यामध्येच पाऊस आहे. हाय पाऊस शक्यतो या भागात पाऊस सर्टिक नाहीच. फक्त बऱ्याच ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये. आणि एक एक हलकीशी ट्रफ या भागामध्ये बनली आहे. म्हणजे मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण, गोवा या भागामध्ये पाऊस पडत आहे मध्ये जोरदार. सध्याची परिस्थिती आपल्याला दाखवते. थोडक्यात आपल्याला दाखवण्याच्या माध्यमातून आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. या भारताच्या उत्तर भागाकडे आणि भारताच्या पूर्व भागामध्ये जास्त पाऊस पडतो, अतिमुसळधार पाऊस. म्हणजे ज्याच भागामध्ये भारताच्या उत्तर भागाकडे आणि भारताच्या पूर्व भागामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओ बघत चला. थोडक्यात आपल्यामध्ये शेतकऱ्यांसमोर थोडक्यात आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ बघत चला.